राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने आज जी स्वामी समर्थ महाराजांची कथा आहे, जे स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून वधून घेते ते मी तुमच्याकडे थोडक्यात सांगण्यात आलोय। सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांची कृपा ही प्रत्येक भक्तावर आहे आणि प्रत्येक भक्त ही स्वामींची कृपा अनुभवतोय। कारण की अक्कलकोट मध्ये असंख्य स्वामी भक्त येत असताना स्वामींचा एक भक्त होता पाटील। चंद्रभागेच्या तीरेवर त्याचं घर होतं। पावसाळ्याचे दिवस होते आणि चंद्रभागेला अतिशय पूर आलेला होता आणि तो पूर आलेला असताना या पाटलाच्या गावामध्ये महामारी पसरलेली होती। त्या गावामध्ये रोज एक जण मरण पावत होता। महामारीचा प्रादुर्भाव इतका झालेला होता, हा गावचा पाटील असल्यामुळे सर्वात त्रास त्याला होत होता। तो जर कोणाच्या घरी गेला तर लोक त्याला दोष देत असे, पाटील तुमचं गावावर लक्ष नाही, तुमचं कुटुंब सुखी आहे, पण आमच्या घरामध्ये अशी प्रथा अशी परिस्थिती निर्माण झालेली पाटील की आमच्या घरातले माणसं दगावत आहे। पाटील काहीच बोलू शकत नव्हता। पाटील विचार करू लागलेला होता। हा स्वामींचा निस्सिम भक्त होता। चंद्रभागा ओलांडून तो स्वामींपर्यंत पोहोचू शकत नव्हता, तर मनातल्या मनात स्वामींचा धावा सुरू केलेला होता। स्वामी तुम्ही या, आज जर चंद्रभागेला पूर नसता स्वामी तर मी तुमच्यापर्यंत अक्कलकोटला पोहोचलो असतो। स्वामी समोर धावा चालू होता आणि त्या महारोगाचा इतका प्रसार झाला का त्याच्या मुलापर्यंत येऊन पोहोचला। त्या महारोगीच्या जाळ्यामध्ये त्याचा मुलगा अडकला। आता पाटील त्रास होऊ लागला। पाटलाला विचार पडू लागला, स्वामी महाराज अख्ख्या गावात महामारी पसरलेली, माझ्या मुलापर्यंत येऊन पसरलेली आणि ह्या महामारीचा प्रादुर्भाव असा आहे की माणूसच टिकत नाहीये। पाटलाची बायको पाटलाजवळ गेली, अहो काहीतरी करावं, गावातले लोक प्रत्येक जण सोडून गेलेले, आपल्याला एकुलता एक मुलगा आहे, हा जर सोडून गेला तर आपले दिवस कसे निघतील। पाटील मुलाकडे बघायचा, रडत राहायचा, मार्गच सापडत नव्हता त्याला, काय करावं त्याच्यातला मार्ग त्याला काहीच सापडत नव्हता। महाराज अक्कलकोटला बसलेले होते। महाराजांनी श्रीपाद भटला सांगितलं, अरे श्रीपादा आपल्याला जायचंय। ही स्वामीची कृपा होती भक्तांवर। कोणताही भक्त किती संकटात असो, त्या भक्ताचं संकट काय, तो कोणत्या त्रासामध्ये स्वामींना समजत होतो आणि स्वामी महाराज या श्रीपादाला लठ्ठ्या म्हणत असत, अरे लठ्ठ्या तयारी कर, आपल्याला जायचंय। चोळप्पा महाराजांचे श्रीपाद भट जावई होते। चोळप्पा महाराजांना स्वामी बोलले, अरे चोळ्या बघतोस काय, तू बी चाल बाळ्या, तू बी चाल। कृष्ण भटांना बरोबर घेतलं, स्वामींनी सर्व आपले स्वामी भक्तांना बरोबर घेतलं आणि महाराज तिथून अक्कलकोट मधून निघाले। चोळप्पा महाराज स्वामींशी बोलू लागले, संवाद करू लागले, महाराज पाऊस खूप चालू आहे, एवढ्या पावसामध्ये जायचं कुठं? अरे चोळ्या तुला सांगितलं तेवढं ऐकत जा, बाकीचं उचापती करत बसू नको, आम्ही सांगतो तिथे निघायचं, नाही तर घरी चालतो व्हायचं। जेव्हा स्वामी महाराज असे बोलत असताना कोणत्याही भक्ताची हिंमत स्वामींना बोलण्याची होत नसे, कोणताही भक्त स्वामींना विचारू शकत नसे, पण ही सुंदराबाई हिचे कर्म असे होते, फक्त स्वामींना विचारायची दाद ह्या सुंदराबाई मध्ये असायची। ही सुंदराबाई स्वामींना एका बाळाप्रमाणे बोलायची,
स्वामींना रागवायची. जर स्वामींनी कधी जेवण नाही केलं तर ही सुंदरबाई रागाने बोला, अरे बघता का स्वामी, जेवण करून घ्या की, वेळ होता मला. ही रागामध्ये स्वामींना बोलायची. पण ह्या सुंदराबाईचे मागच्या जन्मातले कर्म इतके चांगले होते का तिचा अधिकार स्वामींवर गाजायचे. आयुष्यामध्ये कर्म हा विषय फार महत्वाचा आहे. तुम्ही जसे कर्म केले असेल तसं तुम्हाला आयुष्यामध्ये भोगावं लागणार आहे. तुम्ही मागच्या जन्मामध्ये कसे वागणार त्याच्यावर तुमचं पुढचं आयुष्य असतं. तुम्ही आयुष्यात कसे राहणार त्या तुमच्या कर्माचा फेरा तुम्हाला बदलत असतो. मागच्या जन्माचे जर कर्म तुमचे चांगले असले ना, या जन्मामध्ये तुम्ही किती पाप करा, काही करा, तुम्हाला काहीच त्रास होऊ शकत नाही. आपण काही काही लोकांमध्ये बघतो की ते कधी देवाचं नामस्मरण सुद्धा घेते नाही, पण लक्ष्मी त्यांच्या घरी पाणी भरते. ते देवाला मानते नाही, देवाविरुद्ध बोलतात, तरी त्यांचं आयुष्य सुखाने निघत असतं. त्यावेळी आपल्यामध्ये प्रश्न निर्माण होता की हा माणूस साला देवाचं नाव घेत नाही, आपण साला इतकं देवाचं करावं, साला संकट आपल्याच पाठवीला पोचले, हा विषय आपल्यामध्ये कायम निघत असतो. पण त्याचे मागच्या जन्माचे कर्म चांगले असतात. कर्म कसे असतात? कृष्ण आणि अर्जुन असे फिरायला निघाले होते. त्यावेळेस अर्जुनाने एक प्रश्न कृष्णाला विचारला होता, कान्हा, तू कायम सांगतो हा कर्ण दानवीर आहे, मी तर त्याच्यापेक्षा जास्त दान करतो. कृष्ण काहीच बोलले नाही. तुला वेळ आल्यावर याचं उत्तर दे. परत काही दिवसांनी कृष्ण आणि अर्जुन फिरायला निघाले. त्यावेळेस कृष्णाने अर्जुनाला प्रश्न केला की इथं दागिने, सोनं आणि नाणे पडलेले याचं दान करून दे. अर्जुनाने सांगितलं, मला कृष्णाने दान करायला लावलेलं आहे, मी पण तर दान करतो, पण आज कर्णापेक्षा मी जास्त दानवीर होणार आहे. म्हणून अर्जुन ते सोनं नाणं जे नाणे होते प्रत्येकाला लाईनीमध्ये उभं केलं, प्रत्येकाला देत होता, वाटत होता. त्याला अभिमान जाणवत होता, हे मी देतोय. प्रत्येक जण घ्यायचा, अर्जुन त्याच्या हाताने द्यायचा, प्रत्येक जण निघायचा. सर्व वाटणं झाल्यावर परत अर्जुन आणि कृष्ण पुढे निघाले. कान्हा, आज मी किती दान केलं? कृष्ण काहीच बोलले नाही. वाटेमध्ये काही वेळाने कर्ण त्यांना दिसला. कर्ण दिसल्यावर अर्जुन हा चिडला. त्या ठिकाणी कृष्णाने अर्जुनाच्या खांद्यावर हात ठेवला आणि कर्णाला जवळ बोलवलं. कर्णाने कृष्णाच्या पाया पडल्या आणि कर्णाला सांगितलं, तुझ्याकडे जे नाणे, जे सोनं नाणं आहे ते सर्व तू आज गरिबांना दान कर. कर्णाने गावातील सर्व लोकांना बोलवलं आणि सांगितलं, हे नाणे, हे सोनं, हे तुमचे, तुम्ही घेऊन टाका, निघून गेला. अर्जुन बघत राहिला. तेव्हा कृष्णाने सांगितलं, याला म्हणतात दान. त्याने दान दिलं, तिथं दाखवलं नाही. त्याने फक्त सांगितलंय तुमचे तुम्ही घेऊन टाका. तू दान देताना प्रत्येकाला जाणवत होता हे मी देतोय, त्याने जाणवलं नाही. म्हणून कर्ण हा दानवीर. आपण सुद्धा आयुष्यामध्ये थोडं काही करतो आणि 4 जणांना दाखवतो हे मी केलेलं आहे. आज मंदिरांमध्ये जाता, तुम्ही प्रत्येक ठिकाणी फिरायला जाता, तुम्ही गेल्या गेल्या पहिले दर्शन करायच्या आधी केव्हा मी सेल्फी काढत, केव्हा 4 जण पाहते, त्या देवाकडे लक्ष नसतं. एखाद्या सुंदर ठिकाणी फिरायला गेले तिचंही लक्ष नसतं, पहिले कॅमेरा. अरे ते निसर्गरम्य ठिकाणी ते बघा, डोळ्यामध्ये साठवा, त्याचा आनंद घ्या. तो नाही, पहिले सेल्फी. ती सेल्फी काढल्यावर पहिले मी स्टेटसला ठेवणार, आणि ज्याच्यासाठी स्टेटसवर ठेवणार त्यानेच नाही बघितल्यावर तो संताप जास्त होणार आयुष्यामध्ये. म्हणून आयुष्यामध्ये जे आनंदाचे क्षण ते पहिले लुटा, नंतर ते स्टेटस ठेवा. स्टेटसच्या नादी लागून जो आनंद आहे तो आपला हिरावून जातो. कारण प्रत्येकाला पहिले मोबाईल पहिले लागतो आणि आपलं स्टेटस पहिले लागतं. बरोबर आहे का नाही? म्हणून पहिल्यांदा कधी मंदिरात गेले तर पहिले त्या भगवंताला बघा, तो तुम्हाला बघण्यासाठी, तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी समोर बसलेला आहे. हे आपले कर्म आहे. हे कृष्ण अर्जुनाला सांगत होता.
तसे ह्या पाटलाचे कर्म खूप चांगले होते. त्याचा कर्माचा फेरा चांगला होता म्हणून स्वामी महाराज त्याच्यासाठी अक्कलकोटहून निघाले होते. स्वामींनी सर्व भक्तांना बरोबर घेतलं आणि पंढरपूरच्या दिशेने निघाले होते. वाटेमध्ये एक डोंगर लागला. सर्वांना भुका लागलेल्या होत्या. चोळप्पा महाराज स्वामींना विनंती करू लागले, स्वामी महाराज खूप भूक लागलेली, चोळ्या काळजी करू नकोस, जेवणाची सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे. महाराज एवढ्या जंगलामध्ये कोण जेवणाची व्यवस्था करणार आहे? जंगलामध्ये सर्वजण थांबले. महाराजांनी चोळप्पा महाराजांना सांगितलं, या इथं पुढे जा, एक म्हाताऱ्याने स्वयंपाक करून ठेवलेला आहे तुमच्यासाठी. चोळप्पा महाराज सगळीकडे फिरू लागले. त्यांच्याबरोबर बाळप्पा महाराज अनेक स्वामी भक्त त्या जंगलामध्ये फिरू लागले आणि त्या जंगलामध्ये छोटीशी झोपडी होती. त्या झोपडीजवळ गेले आणि तिथे एक म्हातारी बाई होते. तिला विचारू लागले, आम्हाला खूप भुका लागलेल्या आहे, आम्हाला जेवणाची काही व्यवस्था होणार का? ती म्हातारी बोलू लागली, अरे मी सकाळपासून तुमच्यासाठी स्वयंपाक करून ठेवला, स्वामींनी मला आदेश दिलेला आहे, तू स्वयंपाक घेऊन जा, सर्व जणांनी जेवण करा. चोळप्पा महाराज शांतपणे विचारताय, माई कोणी आदेश दिला? स्वामींनी आदेश दिला, पण आम्ही अक्कलकोटला होतो, तू इथे तुला कसे आदेश देणार? म्हातारी काहीच बोलले नाही, फक्त तुम्ही अन्न घेऊन जा. चोळप्पा महाराज सर्व स्वामी भक्तांनी स्वामी पुढे अन्नदान आणलं. स्वामींनी सर्व भक्तांना वाढवून दिलं. ते पातेले परत स्वामी सांगितले त्या माईकडे देऊन या. जेव्हा ते पातेले तिथं देण्याकरता गेले, तिथं झोपडी नव्हती, काहीच नव्हतं. चोळप्पा महाराज स्वामींजवळ आले, महाराज पातेले कोणाकडे द्यावे? आमच्या चेहऱ्यांना काही स्वप्न पडलं का आम्हाला समजत नाही स्वामी महाराज. स्वामी महाराज बोलले, तुम्ही तिथं पातेले ठेवून निघून या. जेव्हा चोळप्पा महाराज येत होते त्या टायमाला बाळप्पा महाराजांनी वळून बघितलं तर साक्षात अन्नपूर्णा माता तिथं प्रगट झालेली होती. ही स्वामींची कृपा. माझा भक्त उपाशी राहू नये ही स्वामींना वाटत होत. अन्नपूर्णा माता ही बाळप्पा महाराजांना दर्शन देत होती. पुढचा प्रवास सुरू झालेला होता. सर्व स्वामी भक्त आता चंद्रभागेच्या तीरावर येऊन उभे होते. सर्वजण स्वामींना विचारत होते, स्वामी महाराज एवढ्या पावसामध्ये चंद्रभागेला पूर आलेला आहे, जायचं कुठे? महाराज म्हणता, आपल्याला त्या तीरावर जायचंय. महाराज बोलत होते आणि त्या तीरावर पाटलाच्या मुलाची तब्येत अतिशय खराब होत चालली होती. मुलगा मरणाच्या दारात येऊन पडलेला होता. मुलाच्या अंगाला घाम सुटलेला होता. तोंडाचा आवाज बंद झालेला होता आणि त्या मुलाची आई रडत होती. आपल्या नवऱ्याला सांगत होती, माझ्या मुलाला वाचव, माझं बाळ मला सोडून जाणार आहे. पाटील लाचार झालेला होता. वैद्यांनी हात टेकलेले होते. मार्ग सापडत नव्हता. पाटील आपलं डोकं आदळत होता, काय करू? स्वामींचं नाव घेतो, स्वामी माझं मूल मला सोडून जातंय, चंद्रभागेला पूर आलेला आहे, स्वामी तुमच्यापर्यंत कसं पोहोचावं? आणि स्वामींचा धावा करत होता हा पाटील आणि त्याच्या तोंडापुढे त्याचा मूल जीव सोडत होता. मुलाने झटके द्यायला सुरुवात केली. गावातील काही लोक गोळा झालेली होती त्या ठिकाणी आणि मुलाने तिथं जीव सोडून दिला. पाटलाचा अहंकार त्या ठिकाणी रडू लागला. रडायचा होंबरडा सुटला. आई रडू लागली, त्या मुलाची, माझं बाळ मला सोडून गेलं, आता परत हे बाळ मला भेटणार नाही. दोघं नवरा बायको एकमेकाच्या गळ्यामध्ये रडू लागले, कारण की स्वतःचं बाळ सोडून गेलेले. आता आपल्याला आधार कुणाचा नाहीये. इकडे स्वामी महाराज चंद्रभागेच्या तीरावर काठावर उभे होते. महाराज म्हणतात, काळजी करू नको पाटील, आम्ही येतोय. बाळप्पा महाराज म्हणतात, स्वामी काय बोलताय? कोण पाटील? चोळ्या शांत बस. आता त्या बाजूला जायचं कसं आहे? चोळप्पा महाराज विचारू लागले, कसं जाणार? नौका त्या बाजूला आहे. मग नौका आणायच्या कशा? नौका आणायला जाणार कोण? चोळप्पा महाराज असे प्रश्न विचारू लागले आणि तेव्हा स्वामी महाराज म्हणतात, अरे आमचा लट्टे आहे ना. बस एवढंच बोलले. आणि ह्या श्रीपाद भट्टांनी आपल्या धोत्राचा काष्टा बांधला
आणि लगेच नदीमध्ये उडी मारली. स्वामींची आज्ञा सुद्धा नाही घेतली. फक्त गुरूंच्या मुखातून वाक्य निघालं की आमचा लठ्ठ्या आहे. आणि हा श्रीपाद भट त्या चंद्रभागेच्या तीरामधून पोत पोत तिकडच्या तीरावर जाऊ लागला. वाटेमध्ये एक मगर आली. चंद्रभागेमध्ये असंख्य मगरी होत्या आणि त्या मगरीने पाहिलं आपल्याला शिकार सापडली, म्हणून ती मगर त्या लठ्ठ्याजवळ येऊ लागली, श्रीपाद भट्टाजवळ येऊ लागली. आणि तिने या श्रीपाद भट्टाला पोता पोता त्याचा पाय पकडला. श्रीपाद भट फक्त आपलं स्वामींचं नामस्मरण घेत पोहत होता. इकडे स्वामी महाराज आपला पाय जोरात झटकताय आणि तेवढ्या झटकल्याच्या ती मगर बाजूला होती. हा लठ्ठ्या तिकडच्या तीरावर जातोय आणि तिकडच्या नौका घेऊन येतोय. चोळप्पा महाराज घाबरले होते, माझा जावाई परत येतो का नाही. चंद्रभागेला असा पूर आहे आणि त्या पुरात जर माझा जावाई बुडला तर माझ्या लेकीचं काय होणार. हे चोळप्पा महाराज विचार करत होते. स्वामी पुढे हात जोडून दया वया करत होते. महाराज एक शब्द बोलत नव्हते. चोळप्पा महाराजचे डोळे भरून आले. ते एका जावाई सोडून तर जाणार नाही, पाण्यामध्ये बुडणार तर नाही. आणि तेवढ्या स्वामी महाराज म्हणतात, अरे आमचा लठ्ठ्या आला. श्रीपाद भट नौकेमधून उतरले, स्वामींजवळ आले. स्वामी काय आज्ञा असावी. अरे तुझ्या पायाला कोणी चावलं का. स्वामी तुम्ही असल्यावर मला कोण चावणार. ही भक्ती, हा विश्वास गुरुवर होता की तुम्ही गुरूंचं करा, तो गुरु तुमच्यासाठी येऊन उभा राहणार. कारण की गुरुला तेवढीच काळजी त्या शिष्याची आहे. कारण की आपल्या मठामध्ये आलेला अनुभव आहे. आपले मोरे काका आज आलेले जोडीने. काका उभे 2 मिनिटं. काकू ह्या काकू उभ्या. मागच्या आपल्या मठामध्ये आपण सर्वांनी प्रार्थना केली होती या काकूंसाठी. अनुभव आहे का. मागच्या दिवाळी मधली गोष्ट आहे. त्यांचा अनुभव असा आहे की त्यांचे भाऊ आणि पूर्ण फॅमिली, काका चुलते वडील पुण्याचा प्रवास करत होते. पुन्हा जवळ आलं, त्यांची क्रुझर गाडी होती आणि मोठा ऍक्सिडेंट झाला. त्यांचा चुलत भाऊ हा जागेत गेला. काका सिरियस होते आणि त्यांचा सक्का भाऊ हा कोमामध्ये गेला. काकूंना त्याचा मोठा धक्का बसला. घरी आणलं, सख्या भावाला पुण्याला ऍडमिट केलं आणि चुलत भाऊ वारला, त्याला वाटे लावण्यात आलं. भावाला बघण्यासाठी काकू गेल्या. काकूने त्या दिवशी रात्री मला फोन केला आणि सक्का भाऊ म्हटल्यावर कोणती बहीण असो, त्या भावाचं प्रेम काय असतं ते त्या बहिणीलाच माहित असतं. तर काकू रडत होत्या, माऊली काही करा, माझा भाऊ वाचला पाहिजे. आणि त्या दिवशी काकूंना आपल्या मठामधून ओटीचे फुलं तीर्थ तिथपर्यंत पोहोचवलं होतं. काकू भावाजवळ बसलेल्या होत्या आणि परत त्या नाशिकला आल्या आणि त्यांचे काका सिरियस होते. काकूंना परत निरोप मिळाला की त्यांचे काका बी वारले ऍक्सिडेंट मध्ये. काकूंना हा दुसरा धक्का. त्या तिथून निघाल्या आणि काकांना वाटे लावण्यासाठी त्यांच्या गावी गेल्या. काका नव्हते तुम्ही ना त्या दिवशी. काका नाशिकला होत्या, काकू एकट्या तिथं गेलेल्या होत्या. आणि ज्या घरचे माणसं एकाएकी असे जातात त्यांचं प्रेम जॉईंट फॅमिलीमध्ये असतं. आणि जेव्हा काका चुलत भाऊ असे प्रेमाने वागतात, ते आपल्या समोर सोडून जातात, त्यावेळेची परिस्थिती फार वेगळी आहे. या काकूने जाणवलेली. काका सोडून गेले आणि तो धक्का काकूने घेतला. वाटे लावल्यानंतर काकू थोड्या आल्या आणि त्यांच्याबरोबर त्यांची चुलत बहीण त्यांच्या बरोबर होती, ती नर्स होती. काकूंनी एवढा धक्का घेतला की त्यांची मेंदूला जी नस असते, रक्त पुरवठा करते, ती नस फुटल्या गेली, तिथं फुगल्या गेली. काकू तिथंच बेशुद्ध पडल्या. सर्व जण त्यांना पाणी आणलं, काय झालं तेव्हा त्यांना ऍडमिट करण्यात आलं काकूंना. आणि काकांना विषय समजला तर काकूंना ताबडतोब नाशिकच्या नाशिक मर्चंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं ना, नामकोला. त्यांना ऍडमिट करण्यात आलं तर काकू कोमामध्ये जाण्याची तीव्र शक्यता होती.
त्यांचं ऑपरेशन खूप अडचणीच्या ठिकाणचं होतं. ज्या वेळेस काकांचा फोन आला आणि काकांचा रडता आवाज ऐकला तर आमच्या पायाखालची जमीन सरकून गेली होती. कारण की आम्ही काकांना काकूंना या मठामध्ये येताना खूप आनंदित बघितलं होतं आणि आज काकू ऍडमिट आहे, त्यावेळी एकदम सिरियस आहे. तर त्यावेळेची परिस्थिती खूप वेगळी होती. काकू सिरियस होत्या, काकू आपल्यापर्यंत दिसतील का नाही हा सुद्धा विचार डोळ्यापुढे येत होता. तर काकूंना ऍडमिट केलं आपल्या मठामध्ये. हा विषय सर्व स्वामी भक्तांना सांगितला. सर्व स्वामी भक्त नाराज झाले, कारण की काकांचं ह्या मठासाठी योगदान खूप आहे. कारण काकांनी ह्या मठासाठी खूप केलेलं आहे. प्रत्येक वेळेस मठासाठी आमच्या मागे खंबीर उभे राहिलेले काका, आणि ते काका जर संकटात असले तर हा स्वामी भक्त परिवार अडचणीत येऊन लागतो. सर्वांचे चेहरे उतरले, सर्व स्वामी भक्त आले आणि सर्वांनी नारळ घेतले आणि या गाभाऱ्यातच बसले. काकांना व्हिडिओ कॉल केला मोरे सरांनी की सर्व स्वामी भक्त बसलेले काकूसाठी विनंती करताय. सर्वांनी स्वामींना विनंती केली, अडचणीचं नारळ ठेवलं. स्वामी आम्हाला काहीच नको, फक्त आमच्या काकू सुरक्षित झाल्या पाहिजे. काकांनी बघता बघता तो व्हिडिओ कॉल काका तिथंच रडायला लागले होते. आम्ही स्वामींना विनंती केली, नारळ वाहून दिला. दुसऱ्या दिवशी आम्ही काकूंना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये, त्या दिवशी त्यांचं ऑपरेशन झालं, त्यावेळेस त्या बेशुद्धच होत्या. नंतर 3 दिवसामध्ये निरोप मिळाला, सुखरूप ऑपरेशन झालं. काकूंना काहीच त्रास नाही, जशाच्या तशा त्या हॉस्पिटलमधून बाहेर आल्या. ज्या वेळेस 8 दिवसांनी आम्ही काकूंना बघायला गेलो तर आम्हाला विश्वास नव्हता का हे पेशंट तेच आहे, कारण त्यांनीच आम्हाला चहा ठेवून दिला. हा आमच्यासाठी मोठा अनुभव होता. कारण की काकांची जोडी लक्ष्मीनारायणची जोडी आहे, ती अशीच आम्हाला दिसत राहो, आम्ही म्हातारे होऊन जाऊ, पण काका काकू असेच जोडीने या मठामध्ये येत राहू, हीच स्वामींची आहे आमची. कारण की स्वामी महाराज हे भक्ताची काळजी करत असतात. तो भक्त किती अडचणीत असो त्याच्यासाठी ते येत असतात. या नौकेमध्ये स्वामी महाराज बसले, महाराज नौकेमध्ये बसले. पाटलाच्या पोराने आता जीव सोडून दिलेला होता. आईने रडण्याचा उंबरडा सोडलेला होता. आई रडत होती, बाळ मला सोडून गेला. आणि त्या लेकराला घडी घडी आपल्या मांडीवर घेत होती, डोक्यावरून हात फिरवत होती. पाटलाचा नाईलाज झाला होता, जो गावाला आधार देत होता, पण माझ्या घराला मी आधार देऊ शकत नाही, कारण की स्वतःच लेकरू मरून पडलेलं आहे तिथं. आणि मनामध्ये स्वामींचं नामस्मरण घेत होता. स्वामी महाराज नौकेमध्ये बसलेले होते आणि इंद्रायणीच्या त्या बाजूला येऊन पोहोचणार होते, चंद्रभागेच्या तीराच्या दुसऱ्या तीरावर. ती मगर दिसली. त्या मगरीने स्वामींना बघितलं आणि आपली शेपूट वर करून स्वामींना अभिवादन करू लागली होती. स्वामी महाराज थोड्याच वेळात त्या पाटाच्या गावामध्ये पोहोचले. त्या गावातल्या लोकांनी स्वामींना बघितलं आणि सर्वांच्या डोळ्यामध्ये आश्चर्याचा धक्का बसला की आपल्याला आधार देणारा आपला स्वामी ह्या गावामध्ये आलेला आहे. प्रत्येकाच्या मुखातून नामस्मरण सुरू झालं. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी. सर्व नामस्मरण गावामध्ये चालू झालेलं होतं. सर्वजण स्वामींचं नामस्मरण घेत होते आणि त्या नामस्मरणाचा आवाज त्या पाटलाच्या कानावर गेला. अरे स्वामींचा आवाज येतोय, स्वामींचं नामस्मरण चालू आहे, हे मला आधी का सुचलं नाही. पाटील घरातून निघाला, डोळे पुसले आणि तो त्या स्वामी नामाच्या गजराकडे पळत सुटला. आणि पाहतो काय, माझा ब्रह्मांड नायक गावामध्ये चालत आलेला आहे. चंद्रभागेला पूर आलेला आहे आणि तो ब्रह्मांड नायक माझ्या समोर येऊन उभा आहे. ते आनंद, तो क्षण त्या पाटलासाठी सर्व वेगळा होता. मुलगा मरून गेलेला आहे, घरामध्ये पडलेला आहे, ते सुद्धा तो विसरून गेलेला आहे. फक्त साक्षात ब्रह्मांड नायक माझ्या समोर उभा आहे. सर्व दुःख विसरून गेलेलं आहे, फक्त सुख दिसतंय, माझा गुरु उभा आहे. आता ह्या अडचणीतून पार करणार कोणीतरी आलेले हे त्याला आनंद होऊ लागला. स्वतःवरचा विश्वास आता पक्का झालेला होता. स्वामींचे चरण घट्ट पकडले पाळतात. महाराज तुम्ही आलात,
काय झालं पाटला? अरे आमचा भक्त आहे, आमचा भक्त अडचणीत असताना आम्ही त्याला संकटात कसं टाकू शकतो? त्या भक्तासाठी आम्ही, तो भक्त कुठेही असो, आम्ही त्याच्यासाठी आम्हाला यावंच नाही. पाटलाला स्वामी महाराजांनी उठवलं. पाटील स्वामींकडे बघतोय, स्वामी तुम्ही माझ्यासाठी आला स्वामी. स्वामी असे सुंदर उभे होते, कटेवर हात होता स्वामींचा, एका हाताने आशीर्वाद देत होते. असंख्य स्वामी भक्त स्वामींचं दर्शन करत होते आणि पाटलाला आनंद असा झाला होता की हा ब्रह्मांड नायक अक्कलकोटहून माझ्यासाठी इथं आलेला आहे. या चंद्रभागा मी पार करू शकत नाही, पण तो पार करून माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे. याच्यासारखं सुख मला कोणतंच नाही.